हिंदू म्हणून जन्माला आलो, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तारीख 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील नामलौकिक असलेला तालुका येवला आणि या येवल्यामधून त्यांनी घोषणा केली। नमस्कार, मी प्रवीण पटेल आणि तुम्ही बघत आहात इमेज बिंदास। इमेज बिंदासच्या मुद्दा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण महापुरुषांच्या त्या घडामोडींबद्दल। आज तारीख 13 ऑक्टोबर आहेत आणि 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलोय, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही। यावेळेला त्यांनी नेमकं हिंदू धर्म त्याग केल्यानंतर कुठला धर्म निवडणार याबद्दल खुलासा केला नव्हता। हिंदू धर्माचा त्याग केला तो त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या शहरातून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की मी हिंदू आहे, परंतु मरताना मी हिंदू राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता मोठी धम्मक्रांती घडवून आणली। या गोष्टीचा उल्लेख नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो। 14 एप्रिल हा दिवस धम्म चक्र परिवर्तन दिवस म्हणून देखील ओळखला जातो आणि दरवर्षी या दिवसाला लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात। परंतु बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी नागपूरची निवड का केली हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तसेच यामागील महत्त्वपूर्ण घडामोडी काय होत्या हे आजच्या विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये मुद्दा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आजचं हे महत्त्वपूर्ण विश्लेषण। याबद्दलची संक्षिप्त माहिती अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं तर हिंदू धर्मात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात अन्यायाविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला। त्यामुळेच त्यांनी तारीख 13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्मांतराची घोषणा केली। मी हिंदू म्हणून जन्माला आलोय, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही असे उद्गार त्यांनी काढले। यानंतर विविध धर्मांचा त्यांनी अभ्यासही केला। हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि 1956 पर्यंत धर्मांतर कधी कुठे होणार याबाबत मात्र सर्वांनाच उत्सुकता होती। अशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत असलेले तत्कालीन महत्त्वपूर्ण जी काही सवंगडी सहकारी ज्याला आपण म्हणूया यांनी वेगवेगळी ठिकाणं सुद्धा सुचवली होती। यामध्ये नागपूरचं नाव ठरलेलं नव्हतं, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा या ठिकाणासाठी विविध नावं पुढे आली होती। विशेष म्हणजे यामध्ये सुरुवातीला नागपूरच नव्हे तर वाराणसी येथील सारनाथ हे ठिकाण चर्चेत आलं होतं। याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी पहिला उपदेश केला होता आणि भिक्षू संघ स्थापन केला, त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे। त्यानंतर अनेक पर्याय पुढे आले आणि शेवटी चर्चेत आली ती महाराष्ट्राची राजधानी मुंबई। वामनराव गोडबोले यांचा यामध्ये पुढाकार होता। बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी मुंबई या ठिकाणाला सर्वाधिक पसंती मिळाली, परंतु धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी नागपूरचं नाव सुचविलं। त्यामागचा उद्देशही स्पष्ट केला। गोडबोले यांच्या आग्रहामुळे पुढे नागपूर हे ठिकाण निश्चित झालं। विशेष म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी गोडबोले यांनी स्वीकारली सुद्धा। नागपुरातील तत्कालीन बौद्धजन समितीनं या सोहळ्याचा संपूर्ण खर्चही केला आणि याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर हेच ठिकाण बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी सुनिश्चित केलं। पुढे नागपूर ही नागवंशीयांची राजधानी कशी झाली आपण त्याबद्दलही जाणून घेऊया। धर्म परिवर्तनासाठी नागपूर निवड करण्यास काही मुख्य कारणं होती। यामध्ये पूर्वी नागपूर ही नागवंशीयांची राजधानी होती। नागवंशीय लोक हे पूर्वाश्रमीचे बौद्ध मानले जातात। यामुळे नागपुरात धम्मदीक्षा समारंभ मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येने झाला असे गोडबोले यांचं मत होतं आणि तसेच नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्यानं दळणवळणाच्या दृष्टीनेही हे ठिकाण सर्वांसाठी सोयीचं होतं। लाखो अनुयायांसह बाबासाहेब हे बौद्ध धर्मामध्ये दाखल झालेत। पूर्व नियोजनानुसार 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरातील अंबाझरी या रस्त्यावर दीक्षाभूमी येथे भव्य मंडप टाकण्यात आला। सकाळी 9:30च्या सुमारास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म दीक्षा विधी पूज्य भंते चंद्रमणी महास्तवीर यांनी केला। पुन्हा त्याच मंडपात खुद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे 5 लाखांपेक्षा अधिक बांधवांना म्हणजेच 22 धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा दिली अशी माहिती बुद्धिस्ट काउन्सिल ट्रस्टचे चंद्रशेखर गोडबोले यांनी दिली आहे।
आता यानंतर नेमकं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने झाला हे आपण बघितलेलंच आहे। परंतु 13 ऑक्टोबर जी महत्त्वाची तारीख आहे, या 13 ऑक्टोबरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली ती नाशिक जिल्ह्यातील येवला या शहरातून। म्हणूनच आजही येवल्याला महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून संबोधलं जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यभरातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक महत्त्वाचं ठिकाण येवला, दुसरं नागपूर आणि इतरही महत्त्वपूर्ण ठिकाणे ज्याच्याशी आपण परिचित आहेत। मुद्दा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आज तारीख होती 13 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबरला नेमकं काय घडलंय, महाराष्ट्रामधील महापुरुषांच्या या आयुष्याच्या पटलावरती महत्त्वपूर्ण दृष्टिक्षेप टाकणारा आजचा मुद्दा। तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया। मुद्दा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये उद्या पुन्हा भेटू, याच ठिकाणी याच वेळी एक वेगळा मुद्दा घेऊन मुद्दा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात। तोपर्यंत पाहत राहा MH बिंदास न्यूज। धन्यवाद।